बिबट्याची दहशत कायम, गोठ्यात शिरूर केली म्हशीच्या पिल्लाची शिकार. धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा परिसरातील शेतकरी सचिन श्रावण ठाकरे यांच्या गोठ्यात बिबट्याने भीषण हल्ला चढवून गावालगत असलेल्या म्हशीच्या गोठ्यातील पिल्लाला ठार केले. ही घटना 18 तारखेच्या पहाटे 4च्या सुमारास घडली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी धास्तावले आहे. विशेष म्हणजे गेल्या 6 डिसेंबरला ही बिबट्याने चिंचोली येथील यशवंत जीवतोडे यांच्या शेळीवर हल्ला करून तिला ठार केले होते. सातत्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून घटनेची माहिती मिळताच आष्टा गावचे सरपंच योगेश राऊत, पोलीस पाटील योगेश म्हात्रे, सुबोध हाडेकर घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती वनविभागाचे आरएफओ बुटे मॅडम यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बिबट्याचा कायम बंदोबस्त करावा ही आर्त मागणी ग्रामस्थ व परिसरातील शेतकऱ्यांना वनविभागाकडे यांच्याकडे केली. प्रतिनिधी प्रशांत नाईक, विदर्भ टुडे न्यूज, धामणगाव रेल्वे. नमस्कार, मी आष्टा येथील ग्रामपंचायत सरपंच. आमच्या गावामध्ये काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला असून सर्वत्र गावकऱ्याच्या त्याच्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले असून मजूरसुद्धा वावरात जाण्यास तयार नाही आहे. आणि आमच्या इथे श्री श्रावणजी ठाकरे यांच्या त्या म्हशीच्या पिल्लावर हल्ला रात्री 3-4 वाजताच्या सुमारामध्ये हल्ला करण्यात आलेला आहे. तरी वनविभागाचे कर्मचारी आमच्या इथे पोहोचलेले आहे. तरी त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा आणि त्यांना शासनामार्फत मदत देण्यात यावी एवढी विनंती आहे. मी वनमंत्र्यांना अशीच विनंती करतो की त्यांनी बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. कारण आज म्हशीचा जीव घेतला, उद्या जाऊन एखाद्या माणसावर पण हल्ला करू शकतो. माझी एवढीच कडकडीची विनंती आहे की त्यांनी या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.